मी अनिल वसंतराव पिंगळे, गणित निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे कार्यरत आहे. वर्ग आणि वर्गमूळ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तर आज आपण वर्ग आणि वर्गमूळ याविषयी थोडं जाणून घेऊया. सर्वप्रथम बघूया आपण की वर्ग म्हणजे काय. कोणत्याही संख्येने त्याच संख्येला गुणले असता येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात. समजा दोन एक संख्या आहे, त्याच संख्येला गुणलं, 2लाच गुणलं तर जी संख्या येते त्या संख्येला आपण 2चा वर्ग म्हणतो. म्हणजे 2चा वर्ग किती होईल? 4. पुन्हा रिपीट करतोय. कोणत्याही संख्येने त्या संख्येला गुणले असता येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात. आता बघूया आपण वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट. एखादी संख्या ज्या संख्येचा वर्ग आहे त्या मूळ संख्येला त्या संख्येचे वर्गमूळ असे म्हणतात. समजा 4 हा 2चा वर्ग आहे म्हणून 4चे वर्गमूळ 2 होईल. आता आपण बघूया पूर्णांक संख्येचे वर्गमूळ काढणे. सर्वप्रथम संख्या घेऊ आपण 1521. तर या संख्येचे वर्गमूळ काढताना सर्वप्रथम 2 अंकाची याप्रमाणे जोड्या पाडायच्या. त्या जोड्या पाडताना उजवीकडून डावीकडे यायचे. म्हणजे एक जोडी 21ची पडेल, दुसरी जोडी 15ची पडेल. आता पहिली जी जोडी पडलेली आहे 15ची, त्या संख्येला भाग देताना अशा संख्येने भाग द्यायचा ज्याचा वर्ग केला असता ती संख्या 15 किंवा त्यापेक्षा कमी यायला पाहिजे. समजा आपण घेऊ 3. 3चा वर्ग 9 होईल. 3चा भाग दिला त्यामुळे 3 यामध्ये मिळवायचे. 3 आणि 3 6. 15मधून 9 वजा केले असता 6 उरतात. नंतर जी दुसरी जोडी आहे ती खाली घ्यायची. आता इकडे संख्या किती आलेली आहे? 6. तर या संख्येवर आपण जो अंक ठेवणार त्याच अंकाने त्या पूर्ण संख्येला गुणायचे आहे. समजा 6वर आपण 9 जर ठेवले तर 9नेच या पूर्ण संख्येला गुणायचं. म्हणजे 9 9 81. हातचाला 1 9 सक 9 9 81 म्हणजे 1. हातचे आले 8 9 सक 54. 54 आणि 8 62. म्हणजे 9चा पूर्ण भाग जाईल 9. 9चा भाग दिला 621. ज्या संख्येचा भाग दिला ती संख्या यामध्ये मिळवायची. 9 9 18. हातचाला 1 6 आणि 1 6. हे वजा केले असता 0 0 0 येईल. म्हणजे 1521 या संख्येचे वर्गमूळ 39 होईल. आता आलेले वर्गमूळ चूक आहे की बरोबर आहे हे तुम्ही चेक करू शकता. जी संख्या आलेली आहे त्याची दुप्पट करूया. म्हणजे याला 2ने जर गुणलं तर किती येतं? 78. ही जे 78 आले ही शेवटची बेरीज जर येत असेल तर तुम्ही काढलेलं वर्गमूळ बरोबर आहे. आता अजून एक उदाहरण बघूया. पुन्हा जोड्या पाडायच्या उजवीकडून डावीकडे. एक 76ची, एक 02 आणि एकच अंक उरत असेल तर एका अंकाची जोडी गृहीत धरायची. आता पहिली जोडी 3 आहे. समजा आपण 2 संख्या घेतली तर 2चा वर्ग किती होईल? 4. त्याच्यामुळे याला भाग देता येणार नाही. त्यामुळे 1चा भाग द्यायचा. 1चा वर्ग केला 1 येईल. 1चा भाग दिला त्यामुळे 1 याच्यामध्ये मिळवायचे. 1 आणि 1 2 होईल. 3मधून 1 गेला 2 उरेल. दुसरी जोडी खाली घेऊया 0 2 म्हणजे पूर्ण संख्या येईल 202. आता या संख्येला भाग द्यायच्या वेळेस हे जे 2 आहे या 2वर आपल्याला 1 अंक ठेवायचा आहे. समजा आपण 7 ठेवला तर 7नेच त्या पूर्ण संख्येला गुणायचं. 7 49. हातचे आले 4. 7 दुनी 14. 14 आणि 4 18. म्हणजे कितीचा भाग जाईल? 7चा. 7चा भाग दिला 1 8 9. 7चा भाग दिला त्यामुळे 7 याच्यामध्ये मिळवायचे. 7 आणि 7 14 4. हातचाला 1 2 आणि 3. 202 मधून 189 वजा करूया. 12मधून 9 गेले 3 उरले. हातचा 1 वापस. 10मधून 9 गेला 1 उरला. हातचा 1 वापस. 2मधून 2 गेले 0. आता शेवटची जोडी खाली घेऊया.
म्हणजे किती 76. आता आपल्याला 1376 या संख्येला भाग द्यायचा आहे. ऑलरेडी इथे किती आलेला आहे 34 आलेला आहे. या 34 वर आपण जो अंक ठेवणार त्याच अंकाने याला गुणायचं आहे. पुन्हा लक्षात घ्या बेरीज 34 आलेली आहे. 34 वर आपण 4 ठेवलं त्यामुळे 4नेच त्या पूर्ण संख्येला गुणायचं. 4 चौक 16 हातचा आला 1. 4 चौक 16 आणि 17 6 हातचा आला 1. 4 त्रिक 12 आणि 13 12. आता पुन्हा कितीचा भाग जातोय 4चा. 4चा भाग दिला 1376. 4चा भाग दिला त्यामुळे 4 याच्यामध्ये मिळवायचे 8 4 3 मायनस 0 0 0 0 म्हणजे 302.76 चे वर्गमूळ राहील 174. आता आपण दशांश अपूर्णांकाचे वर्गमूळ काढले. दशांश अपूर्णांकामध्ये ज्यामध्ये डेसिमल पॉइंट असतो त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. इथे फक्त जोड्या पाडताना थोडी पद्धत वेगळी आहे. ती कशा पद्धतीची आहे. आता या दशांश अपूर्णांकामध्ये 10 हा पूर्णांक आहे आणि 0.6276 हा अपूर्णांक आहे. तर याच्या जोड्या पाडताना हा जो डेसिमल पॉइंट आहे इथे मी एक रेष देतो. तर पूर्णांकातल्या जोड्या पाडताना उजवीकडून डावीकडे जायचं आणि दशांश अपूर्णांकाच्या जोड्या पाडताना डावीकडून उजवीकडे जायचं. त्या दोन्ही ॲरोकडे बघा. डेसिमल पॉइंट म्हणजे रेष. पूर्णांकात जो अंक आहे त्याच्या जोड्या पाडताना तुम्हाला उजवीकडून डावीकडे यायचं आहे. 0.62 याच्या जोड्या पाडताना डावीकडून उजवीकडे जायचं आहे. तर आता जोड्या पाडूया. मग एक जोडी कितीची होईल 10ची. आता इकडून इकडे जायचं आहे. दुसरी 62 तिसरी 76. आता बाकी पूर्णांक दशांश पूर्णांकाचं वर्गमूळ काढताना आपण जे बघितलं सेम प्रोसिजर इथे फॉलो करायची आहे. पहिला भाग कितीचा देणार आपण 3चा. त्याचा वर्ग करायचा आहे. 3 3 9. 3चा भाग दिला त्यामुळे 3 याच्यामध्ये मिळवले 6 मायनस 10 मधून 9 गेले 1 उरला. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी जोडी खाली घ्यायची आहे 62. आता इथे दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पहिली सांगितली होती दशांश अपूर्णांकाचा वर्गमूळ काढताना जोड्या पाडताना. दुसरी जी आहे आणि दुसरी म्हटलं तर आपण जी जोडी खाली घेतलेली आहे ती दशांश अपूर्णांकाच्या नंतरची जोडी खाली घेतलेली आहे. त्याच वेळेस ते दशांश चिन्ह वर देईल. पुन्हा रिपीट करतोय. पूर्णांकाचं वर्गमूळ काढणे आणि दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ काढणे फक्त यामध्ये दोन गोष्टीचा फरक आहे की दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ काढताना जोड्या पाडताना डेसिमल पॉइंट जो आहे त्या पूर्णांकात जी संख्या आहे त्याच्या जोड्या पाडताना उजवीकडून डावीकडे येणे आणि 0.62 याच्या जोड्या पाडताना डावीकडून उजवीकडे जाणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट दशांश चिन्हानंतरची जोडी जर आपण खाली घेतली त्याच वेळेस ते दशांश चिन्ह वर दिले. आता इथे आपले काय आलेले 6. समजा या 6 वर आपण 2 ठेवूया. 2 ठेवले तर 2नीच त्याला गुणणार. 2 दुनी 4 sin दुनी 12. जर 3 घेतले तर भागाकार मोठा होईल त्यामुळे 2चा भाग देऊ. 2 म्हणजे किती 124. 2चा भाग दिला त्यामुळे 2 याच्यामध्ये मिळवले 4. किती आहे 6 मायनस केले किती राहतील इथे 8. हातचा एक वापस 3. 1 मधून 1 गेला 0. नंतर शेवटची जोडी खाली घेऊया 76. आता शेवटची जोडी खाली घेतल्यानंतर आपली जी इथे बेरीज आलेली आहे ही 64. या 64 वर आपल्याला अंक ठेवायचा आहे. समजा मी आपण याच्यावर 6 ठेवला तर 6नीच याला गुणणार. 6 6 36 3 6 चौक 24 आणि 3 27 7 हातच्याले 2 6 6 36 आणि 2 38. म्हणजे कितीचा भाग गेला 6चा भाग दिला त्यामुळे 6 याच्यामध्ये मिळवायचे आणि भाग किती 38 76 6 6 12 4 ने 5 6 मायनस 0 0 0 0 म्हणजेच 10.6276 याचे वर्गमूळ राहील 3.26. धन्यवाद.